नमस्कार मंडळी. क्षण दिवसाचा आवाज फक्त हर्षदाचा. खूप दिवस झाले मी ब्लॉग्स टाकत नव्हते. त्यामागचं एकमेव कारण असं होतं, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारा आयोजित जल्लोष 2025 वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा मला जिंकायची होती आणि आमच्या सगळ्यांच्याच प्रयत्नाला यश यावं म्हणून आम्ही सगळ्यांनी नटराजांना नमन केलं, त्यांची पूजा केली आणि स्पर्धेच्या आदल्या दिवशी म्हणजे 12 वाजता पावसाची आणि कसल्याच गोष्टीची तमा न करता सगळं सामान, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसमध्ये भरल्या आणि सकाळच्या पहाटे 3 ते 4च्या दरम्यान आम्ही संगमनेरच्या सेकंड फेरीसाठी निघालो होतो. आता माझं फक्त वक्तृत्वच होतं, कारण पहिल्या फेरीला आमचा वाद जरा टायमिंगमुळे गंठला. पण मला जे करायचं होतं ते मी केलं. मला दोन्ही स्पर्धेत म्हणजे वक्तृत्वाच्या दोन्ही फेरीत मेडल मिळाले आणि याशिवाय आमचे बाकी सगळे इव्हेंट, एकांकिका, नाटक, देवलीचा डान्स, तो तर एकच नंबर झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा पहिला नंबर आलाय. याशिवाय याच्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जल्लोष 2025 असेल किंवा जल्लोषची झालेली 2024 ची स्पर्धा असेल, त्यामध्ये एकदाही असं झालं नाही की कोणाचा हातपाय मोडला नाही किंवा कोणाला दवाखान्यात न्यावं लागलं नाही. पण हे सगळं करून सुद्धा फायनल रिझल्ट हा टीसी कॉलेजचाच होता. म्हणजे टीसी कॉलेज इज द विनर आणि मला वैयक्तिक मेडल जिंकायचं होतं, हवं होतं आणि ते मी पूर्ण करून दाखवलं. त्यामुळे आज माझ्याकडे एक नाही तर 2 मेडल आहेत. पण अजून सुद्धा प्रवास काही संपलेला नाहीये. अजून पुढे खूप मोठा प्रवास करायचा आहे. कर्जतची पहिली फेरी जिंकून संगमनेरच्या चॅम्पियनसाठी जोरदार तयारी सुरू केली आणि अथक परिश्रमानंतर जल्लोष 2025 सर्वसाधारण उपविजेतेपदाचे मानकरी आहेत तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय. तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी.